अचानक जाग आली आणि मग नंतर झोप अशी नीट लागली नाही. हा नाही म्हणजे कामाचं म्हणजे मीटिंगचा विचार करत होतो ना त्यामुळे. आबा अखिल प्रचंड काम करतोय. दिवस रात्र फोनवर असतो, क्लायंटशी बोलत असतो, डील फायनल करत असतो. गुड. फक्त एक गोष्ट करत नाहीये. काय? तनयाला वेळ कुठे देतोयस? करेक्ट आहे दादा, एकदम करेक्ट. बघितलं अखिल कसा मन लावून काम करतोय ते. अखिल, बघ हे सगळं ठीक आहे, पण तू फार टेन्शन घेऊ नकोस. झोप उडावी एवढं काही महत्वाचं नाहीये. काम होतात आणि होत राहतील. आणि हे प्रेशर सुरुवातीलाच येतं. तू लवकर निघ याच्यातून आणि तब्येतीला जप, सगळ्यात महत्वाचं. दादा तू त्याला उगाच भीती घालू नको तब्येतीची. ॲक्च्युली म्हणजे असं म्हणायचं होतं मला की अखिल उगाच खूप काळजी करतो ना, आणि आत्ता अजून कसा तो नवीन आहे. हळूहळू सवय झाली की थोडं प्रेशर कमी होईल. सो हो ना अखिल. मी भीती नव्हतो घालत, काळजीने बोलत होता. हा बोला भाईंकर. धन्यवाद धन्यवाद. अहो पण कशाबद्दल अभिनंदन? काय? नाही 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 नाही. हो बघतो बघतो. आहे माझ्याकडेच आहे. आम्ही करतो पण तुम्हाला नंतर. अरे मुलांनो, अरे बातमी वाचलीत का? आपल्या कंपनीला मिड कॅप इंडस्ट्रीज मधलं अवॉर्ड मिळालंय. काय? अरे वा. बरं, आली का न्यूज? नाही म्हणजे मला काल कॉल आला होता, पण मी म्हटलं की अजून ऑफिशियल नाहीये म्हणून कोणाला सांगायला नको. बाय द वे, आज संध्याकाळी ते इंटरव्ह्यू घ्यायला येणार आहेत. नाही, मी म्हणालो त्याला की एकदा ऑफिशियल होऊ द्या, नंतर आपण बोलू, पण नाही. ते म्हणाले की जरा इंटरव्ह्यू करता वेळ ठेवा तरी पण. वाव, इंटरव्ह्यू. अभिनंदन बरं का मुलांनो, अभिनंदन. थँक्यू बाबा. नाही पण खरंच म्हणजे मेहनत तर आम्ही घेतच होतो, पण आमच्या मेहनतीचं कौतुक होतंय हे बघून खूप बरं वाटलं. बघितलं आई, हा सगळ्यांना अखिलचा पायगुण आहे. म्हणजे आपल्याला त्याच्यामुळे अवॉर्ड मिळालं. नाहीतर काय, आपण इतकी वर्ष मेहनत करतोय, कुठे काय मिळालंय? नसलं नाहीये का मम्मा? एक ऑसम न्यूज आहे. संस्कृती इव्हेंट्सना अवॉर्ड मिळतंय आणि अखिलचा इंटरव्ह्यू पण होणार आहे. काय सांगतेस काय तू? थोडक्यात काय, कंपनीला नवीन सीईओ मानवला, हो की नाही? तेच ना, त्या वसुंधराची इतकी जळत असणार आहे ना, मला तर विचार करूनच हसायला येतंय. यु नो व्हॉट बच्चा, मी एक काम करते. मी ना येते तिकडे जावयाचा इंटरव्ह्यू बघायला. खरंच? अरे ये ना, मग तू मज्जाच येईल. भेटूयात. ओके बच्चा, चल बाय. बाय बाय. काय झालं? मला ना तुझा प्रॉब्लेमच कळत नाही विशाखा. तू कशाला आता त्यांच्या आनंदावरती विरजण घालायला निघालीस? एक मिनिट. मी त्यांच्या आनंदावरती विरजण घालायला जात नाहीये. मी त्यांच्या आनंदात सहभागी व्हायला जाते. आणि बघ, हे जे काही झालंय ना, हे माझ्यामुळे झालंय. आपली मुलगी माझ्यामुळे त्या घरातली सून झाली आहे आणि माझ्याचमुळे अखिल सीईओ झालाय. आता त्याच्यात कुठली आली हिम्मत? भावासमोर तोंडही उघडत नाही, तो कसा सीईओ होतोय? आणि बघ कसं आहे ना, मीडियाला ना चांगले चांगले फोटो लागतात. अरे मी आणि तनया मीडियाला इम्प्रेस करू शकतो. येतंय का लक्षात तुझ्या? आणि हे बघ, या सगळ्याचा आपल्या जावयालाच फायदा होणार आहे. एक मिनिट, काही बोलू नकोस. नाही, तुला काय वाटायचं ते रादर, कुणाला काय वाटायचं असेल ना ते वाटू देत. मी तिकडे जाणार. तुला नसेल यायचं, येऊ नकोस. आय डोंट केअर. ही पण एक आहे साडी, त्याची ना बॉर्डर जरा लहान आहे. हा, हे नेसो, ही पैठणी होय बघा, हत्ती बॉर्डर. जयश्री, कशाला उगाच काठापात्राची साडी?
साधी साडी नेस, मुलाखत आहे, लग्न नाही. हो मग मुलाखत आहे. असू दे, मीच नेसणार. छान. मेकअपचं काय करावं? पार्लर मध्ये जावं का? ए नको नको नको, मागच्या वेळेला पार्लरला गेलीस, जाऊन आल्यावर मी माझी बायको शोधत होतो. माझी बायको कुठे आहे, माझी बायको कुठे आहे. तुम्ही नाही ते विनोद करू नका. मी सिरियसली विचारते तुम्हाला. तनयाचं पार्लर आहे, तिथे जाऊ का? काय मुलाखत कंपनी चालवणाऱ्याची असणार आहे की नाही? लोकांना त्यांचं बोलणं ऐकायचंय, त्यांचे विचार ऐकायचे. आपण कशाला उगाच नटायचं? पण लोकांना ज्यांचे विचार ऐकायचे त्यांच्या आईला बघायचं असेलच की. आता माझ्या मुलांची मुलाखत म्हणजे माझ्यावर कॅमेरा फिरणारच आहे. असते उत्सुकता, तुम्हाला माहिती नाही. मी पाहिले तो असे इंटरव्ह्यू, म्हणजे आईच्या डोळ्यातनं असं पाणी येतं, मग ती अशी स्टाईल मध्ये पुसते, मुलं आईच्या पाया पडतात, आईला भरून येतं आणि ती अशी भरभरून आशीर्वाद देते. आणि मुलांनी यापैकी काहीच केलं नाही तर? असं कसं? माझी मुलं आहेत, माझं कौतुक नाही करणार ती? हो, मुलांना जाणीव आहे मी त्यांना किती कष्टात वाढवलंय, त्यांच्या आयुष्यात मी किती महत्वाची आहे त्यांनाही माहिती आहे, मलाही माहिती. पण तुम्ही शेजारीच बसलेले असणार आहात. असे विनोद करायचे नाहीत माझ्यावर, कळलं? मीच मिरवणार आहे. मुलाखत आहे आज.